जरी तुम्हाला बायोफ्लॉक पॉन्डची प्रोडक्टिव्हिटी म्हणजे आपला पॉन्ड हा प्रोडक्टिव्ह आहे की नाही हे चेक करायचं असेल तर इमोप कोन घेऊन आपण चेक करू शकतो। ते या प्रकारे बघू शकता। आपण बायोफ्लॉक टँकचं पाणी ह्या इमोप कोनमध्ये घेतलं आहे 1 ते 1.5 लिटर आणि याने आपण बघणार आहोत की आपला बायोफ्लॉक पॉन्ड हा प्रोडक्टिव्ह आहे की नाही, कल्चरसाठी चांगला आहे की नाही हे चेक करू शकतो। तर पहिले तर ह्या इमोप कोनमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि 1 रात्र यामध्ये पाणी सेटल व्हायसाठी ठेवलं आहे। सेटल झाल्यानंतर खाली बघू शकता इथे सेटल मटेरियल असते, तर तो सेटल्ड मटेरियल हा 5 पर्यंत असायला पाहिजे। इथं पाहू शकते इथे 5 नंबर आहे, 5 नंबरपर्यंत असायला पाहिजे। इथपर्यंत आला तर आपला पॉन्ड हा प्रोडक्टिव्ह मानू शकतो आणि फिश कल्चरसाठी चांगला आहे प्रेझेंट सिच्युएशनमध्ये हा मानू शकतो। जरी इथे हा 5पेक्षा जास्त आला तर आपल्याला हे प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो आणि वॉटर क्वालिटीमध्ये फरक जाणवू शकतो, जास्त किंवा कमी असल्यानंतर किंवा फिश ग्रोथमध्ये काही फरक दाखवू शकतो। यावरून आपण आपला पॉन्ड प्रोडक्टिव्ह आहे की नाही, बायोफ्लॉक पॉन्ड हा प्रोडक्टिव्ह आहे की नाही हे माहिती करून देऊ शकतो। तर याला आपण इमोप कोन म्हणतात, याच्याने आपण आयडेंटिफाय करू शकतो। तर आपला बघू शकता हा 5 पर्यंत हा सेटलमेंट मटेरियल आहे, तर हा प्रोडक्टिव्ह पॉन्ड आणि चांगला पॉन्ड असं म्हणू शकतो। हा बघू शकता हा बायोफ्लॉक पॉन्ड आहे नर्सरी रेअरिंगसाठी आणि हा इमोप कोन आहे, या प्रकारे असतो आणि याला आपण 1 रात्र सेटल व्हायसाठी असंच ठेवावं लागतं। थँक्यू।